जय महाकाल भावांनो भावांनो, फायनली आज सकाळी सकाळी मस्त निघालेलो एकदम तावात भावात आपली छोटी बसंती घेऊन काय डायरेक्ट स्कूलमध्ये किलबिल स्कूल जे आहे का त्या स्कूलमध्ये गेलो होतो आपण. कशासाठी? तर कारण असं होतं की त्यांची फायर एक्सटिंग्विशर आपण जेवढे पण आणलेले होते रिफिलिंगसाठी ते आपल्याला लवकरात लवकर त्यांना द्यायचे होते. आणि फायनली आपण त्यांचे जे फायर एक्सटिंग्विशर होते ते आपण त्यांना देऊन टाकले आणि आपण निघालो भावांनो मस्त सातपूरच्या प्रवासाला. काय सातपूरला जायचं कारण असं होतं का आपल्याला सातपूरमध्ये एक कंपनी होती, त्या कंपनीमध्ये ना काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते नाही का, ते आपल्याला चेकिंग करायचे होते. कारण 1 इयर होऊन गेले होते. जर ओके नसतील तर म्हटलं चला आता पटकन मग काय रिफिलिंगला वगैरे घेऊनच टाकू नाही का. आणि फायनली आपण मग गेल्यानंतर बघतो तर काय फायर एक्सटिंग्विशर तिथे एम्प्टी होता. तो फायर एक्सटिंग्विशर मस्त आपल्या बसंतीमध्ये लोड केला. कारण आज आपण छोटी बसंती घेऊन जायला होतो म्हटलं विषय एकदम गंभीरच असतो नाही का आपला, बरोबर आहे का नाही भावांनो. मग फायनली आपण लवकरात लवकर तो फायर एक्सटिंग्विशर घेतला आणि आपण पोचलो मस्त कुठं माहिती का भावांनो, डायरेक्ट नाद नाही करायचं काय, नाद खुळं डायरेक्ट आंबड MIDC मध्ये. आंबड MIDC मध्ये कशाला गेलो होतो माहिती का आपण, तिथले काही फायर एक्सटिंग्विशर होते ते आपण घेतले रिफिलिंगसाठी आणि मस्त निघालो आपण आपल्या घरच्या प्रवासाला. पण घरच्या प्रवासाला जायच्या अगोदर काय सांगू तुम्हाला, सर मला बोलले का ये म्हणे तुझ्या मोठे बसंतीचे आपण मस्त बॅटरी वगैरे बसून दिलेली आहे, आता काहीच विषय नाही. म्हटलं एकदम हार्ड विषय झाला. मी चाललो म्हटलं मस्त आता माझ्या ऑफिसला जायचं. कारण असं होतं भावांनो का फायर एक्सटिंग्विशर जेवढे पण होते म्हटलं आजच्या आजच जर काम आपण सगळं आवरून घेतलं तर आपल्याला उद्या टेन्शन नाही का. कारण उद्या आपल्याला 2 व्हीलरचं काम करायचं म्हटलं, आपली जी दुसरी बसंती आहे त्या बसंतीचं काम करायचं म्हटलं थोडं निवांत पण लागेल नाही का. तुमच्या भावानी संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत एवढं पटापट काम केलं तिथं. जेवढे पण काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते सगळे फायर एक्सटिंग्विशर आपण तिथं रिफिलिंग करून घेतले. आणि रिफिलिंग केल्यानंतर पण त्याच्यात भावांनो 3 ते 4 फायर एक्सटिंग्विशर जे होते त्यांचे प्रेशर गेज खराब झालेले होते नाही का. म्हणजे मी काय विषय काय आला, जेव्हा मी फायर एक्सटिंग्विशर घेऊन आलो तेव्हा मी बघितलं बापरे, म्हणजे डायरेक्ट हाय प्रेशर दाखवत होतं नाही का ते. आणि ते जेव्हा त्याचं प्रेशर डाऊन केल्यानंतर बघतो सिलेंडरचं तर बाबो ते प्रेशर गेजच खराब. म्हटलं झालं धन्य, म्हटलं काही खरं नाही, जाऊ दे म्हटलं. फायनली आपले जेवढे पण काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते भावांनो तुम्ही बघू शकते, जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर आहे सगळे झालेले होते. आणि तुमच्या भावाचा अवतारच तर एकदम खतरनाक. म्हटलं चला आता जाऊ आपल्या घरी नाही का. कारण म्हटलं आता घरी जाणं पण महत्त्वाचंच आहे, कारण सकाळपासून जेवण नाही खावण नाही. फायनली आपण घरी गेलो, फ्रेश झाल्यानंतर एवढं भारी वाटलं ना भावांनो. म्हटलं आता जे हरी घेऊ पलंगावर झोपून आता.